मागच्या वर्षी रक्षाबंधनला मी एक मिठाई ट्राय केली होती. तशी मिठाई बनवणं खूपच सोपी आहे ही. पण सगळ्यांना एवढी आवडली, की यावर्षी पुन्हा हीच मिठाई बनव, असं प्रत्येकाने आग्रह केला आहे. चला तर मग आज तुमच्याबरोबर याची रेसिपी शेअर करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मिठाईला बनवण्यासाठी तुम्हाला गॅसची अजिबात जरूरत पडणार नाहीये. बिना गॅसचं आपण फक्त आणि फक्त 10 मिनिटाच्या आत ही मिठाई बनवून तयार करणार आहोत. चला तर मग आपण याला बनवायला सुरुवात करूयात. सगळ्यात अगोदर इथं मी 1 वाटी भरून फुटाणे घेतलेले आहेत. हे फुटाणे तुम्हाला कोणत्याही स्टोअरमध्ये एकदम फटाफट मिळून जातील. तर इथं आपल्याला 1 वाटी भरून फुटाणे मिक्सी जारमध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि आता आपण मिक्सी जारचं झाकण लावून घेऊयात आणि याला एकदम बारीक असं वाटून घेऊयात. तर हे बघा इथं मी फुटाण्याला काहीसं असं वाटून घेतलेलं आहे. तसं हे हलकसं जाडसरच आहे. याला तसं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे, पण त्यापूर्वी आपल्याला याच्यामध्ये काही साहित्य अजून ॲड करून घ्यायचे आहेत. सगळ्यात अगोदर इथं आपल्याला ज्या वाटीने आपण फुटाणे ॲड केले होते ना, त्याच वाटीने अर्धी वाटी भरून सुकं खोबरं ॲड करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर अर्धी वाटी इथं मी साखर पण ॲड केलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा विलायचीचं पावडर ॲड करून आता आपण याला एकदम बारीक असं वाटून घेऊयात. तर हे बघा इथं सर्व साहित्याला मी असं एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे. तर इथं आपल्याला हे वाटून घेतलेलं जे साहित्य आहे ना, त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. मागच्या वर्षी रक्षाबंधनला जेव्हा मी ही मिठाई बनवली होती ना, तर कुणाचा विश्वासच बसत नव्हता, की मी ह्या मिठाईला घरी बनवलेलं आहे आणि तेही बिना गॅसचा वापर करता. कारण की या मिठाईला खाल्ल्यानंतर किंवा या मिठाईला बघितल्यानंतर विश्वासच बसणार नाही कुणाचा, की तुम्ही या मिठाईला घरी बनवलं असेल. कारण की ही मिठाई खायला पण टेस्टी लागते आणि दिसायला सुद्धा अप्रतिमच दिसते. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं 1 चमचा तूप याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. ह्याचबरोबर तुम्हाला इथे अर्धी वाटी भरून दूध सुद्धा घ्यायचं आहे. सगळं दूध एकदमच याच्यात न घालता थोडं-थोडंसं दूध याच्यात ॲड करून तुम्हाला ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. जर तुम्हाला सांगायचं झालं तर रोज आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो ना, तशा कन्सिस्टन्सीमध्येच आपल्याला ह्या मिठाईचा सुद्धा जो डो आहे त्याला बनवून घ्यायचा आहे. लक्षात ठेवा डोची जी कन्सिस्टन्सी आहे ती हलकीशी घट्ट झाली तर चालेल, पण जर डोची कन्सिस्टन्सी हलकीशी पातळ झाली तर जशी मिठाई बनली पाहिजे ना तशी अजिबात बनणार नाही. तर म्हणूनच तुम्हाला इथं थोडं-थोडंसं दूध याच्यामध्ये ॲड करून तुम्हाला ह्याचा जो डो आहे तो बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा काही मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपला जो मिठाईचा डो आहे तो काही असा बनून तयार झालेला आहे. तुम्ही याची इथे कन्सिस्टन्सी चेक करू शकता. जसा चपातीचा डो आपण मळतो ना सेम तशाच कन्सिस्टन्सीमध्ये आपला जो हा मिठाईचा डो आहे तो बनून तयार झालेला आहे. मिठाईचा डो बनवल्यानंतर इथं आपल्याला या डोला 2 ते 3 मिनिटासाठी व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मिठाईला एक शेप देण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला या डोला असं रोलमध्ये तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा इथं मी जो डो होता त्याचा रोल बनवून तयार केलेला आहे. आता आपण काय करणार आहोत या रोलला छोट्या-छोट्या पीसेसमध्ये कट करणार आहोत. जर तुम्हाला या मिठाईला आणखीन कोणता वेगळा शेप द्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या मनानुसार कोणताही शेप याला देऊ शकता. तर हे बघा काही मिनिटातच इथं आपली जी मिठाई आहे ती काहीशी अशी तयार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता दिसायला किती अप्रतिम दिसत आहे ती. या मिठाईला दिसायला अजून सुंदर बनवण्यासाठी इथं मी एका ट्रिकचा वापर केलेला आहे. चला तर मग ती ट्रिक कोणती आहे ती पाहूयात. तर सगळ्यात अगोदर इथं मी एका वाटीमध्ये सुकं खोबरं घेतलेलं आहे. तर या सुक्या खोबऱ्यामध्ये आपण जी बनवलेली मिठाई आहे ना त्याच्या कडेला आपल्याला इथं लावून घ्यायचं आहे. तर हे बघा इथं आपली जी मिठाई आहे ती दिसायला अजून किती सुंदर दिसतीये ती. चला तर मग आता आपण या मिठाईला एका सर्व्हिंग प्लेटमध्ये काढूयात. तर फायनली इथं आपली जी मिठाई आहे ती बनून तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा या रक्षाबंधनला ह्या रेसिपीला नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.